कन्यादान करणं किती अवघड असतं मायबाप. कन्यादानासारखं पुण्य जगात नाही. पण कन्यादान करणं काळजावर किती दगड ठेवल्यासारखं. काहींच्या वाटं लावल्या असतील, काहींना वाटं लावायच्या असतील. लहान असते बिचारी, त्यावी प्रत्येक गोष्टीकडे माहेरामध्ये काय रुबाबाने सांगते, हे माझं आहे, ते माझं आहे, हा मोबाईल माझ्या पप्पांचा आहे, पप्पा माझे आहेत, हे घर आमचं आहे, या घरावर माझं नाव टाकलेलं आहे, पप्पा हा फोन मला द्या, तुम्ही दुसरा घ्या म्हणते कधी कधी ती. हा फोन माझा आहे, पप्पाच्या वॉलपेपरवर माझा फोटो आहे, माझ्या पप्पाच्या व्हॉट्सअपच्या डीपीला सुद्धा माझा फोटो आहे, माझ्या बापाच्या फेसबुक अकाउंटला प्रोफाईलला माझा फोटो आहे. ही गाडी आमची, या गाडीवर माझं नाव आहे, हे माझं, ते माझं, ते माझं. कुठपर्यंत म्हणते, जोपर्यंत तिला कळत नाही ना, हे सगळं सोडून एक दिवस आपल्याला अशा घरी जायचं ज्या घरचा उंबरा आपण अजून ओलांडला नाही, ज्या घरच्या माणसांची स्वभाव आपल्याला माहिती नाहीत, त्या घरच्या माणसांच्या चालीरीती, त्यांचं खाणपान हे काहीच माहिती नसतं. त्या सगळ्या माणसांसोबत ऍडजस्ट करून घेणं ही गोष्ट एवढी सोपी असते. तुम्हाला काही लागत नाही बोलायला, हे बोलणं फार सोपं असतं. ज्याने सोडलं त्याला कळतं. हे बा, मडकेची किंमत बनवणाऱ्यालाच माहिती असते. तसं माहेरची किंमत ही फक्त लेकीला माहिती असते की माहेरची किंमत या जगात काय, तिथं कशी राहिली, कशी बागडली, ती वेणी घातली काय नाही घातली काय, अंग भरून कपडे घातले काय नाही घातले काय, कोणाला धड बोलली काय नाही बोलली काय. सासरी गेल्यानंतर तोंड टाकून बोलता येतं. माहेर एखादा शब्द बोलली तर माहेरची हसण्यावारी घेऊन जातात, हसण्यावारी घेऊन जातात. पण सासरी तुमच्या छोट्या छोट्या शब्दांना, छोट्या छोट्या बोलण्याला, वागण्याला सुद्धा बंधनं येतात. नाही, आता हे आपलं माहेर नाही. माहेरी चपाती तिच्याकडून करपली पण तरी सुद्धा बापाने चवदार म्हणून खाल्ली होती. इथे बसलेल्या पैकी आपल्या हातची सगळ्यात आधीची, सगळ्यात जळालेली पोळी, सगळ्यात बिघडलेली पोळी जर कोणी खाल्ली असेल तर ती आपल्या आईने खाल्ली, आपल्या बापाने खाल्ली आणि आपलं कौतुक करत खाल्ली. किती कौतुक केलं बापाने. तो आईला म्हटला, तू आल्यापासून किती वेळा स्वयंपाक केला लग्न झाल्यापासून, पण माझ्या लेकीच्या चपातीत जी चव लागली ना, तुझ्या या 20 वर्षाच्या संसारात त्या चपातीला अशी चव कधीच नव्हती. अरे आपल्या जळक्या चपातीत सुद्धा, करपलेल्या चपातीत सुद्धा बापाला आपलं चांगले पण दिसत होतं. सासरी किती चांगलं बनवा तुम्ही, एक तरी असा नमुना असतो. तुमच्या पोळीला नाव ठेवेल, तुमच्या भाजीला नाव ठेवेल. सासरी माहेरी आपण सगळ्यात आधी झोपायचो आणि सगळ्यात उशिरा उठायचो. सासरी सगळ्यात उशिरा झोपावं लागतं, सगळ्यात आधी उठावं लागतं. हे का, आता सासूरवासाचा काळ गेला पहा. पण अजूनही काही घरांमध्ये बायकांना सगळ्याचं जेवण झाल्यानंतर मग ओरी सोरी खावी लागते. मी असं म्हणत नाही की घरात तिला बंधनच असतात, एवढंच खायचं आणि खाऊ नको म्हणून. पुरुष मंडळी, तुमच्या घरी जर 4 पाहुणे आले आणि ती बाई जेवत असेल तर जेवता जेवता हातातला घास ती ताटात टाकते का नाही? ताट झाकून ठेवते. ती पाहुण्यांना चहा पाणी करते, त्यांना स्वयंपाक करते, सगळे पाहुणे जेवल्यानंतर मग जेवायला घेते. आता सकाळी जेवत्या ताटावरून उठली, भूकमोड झाली, तिला दिवसभर जेवण जातं का?
लाडके सुखाने आलोनी कंठ येतो. लहान असते बिचारी. बापाचं आणि लेकीचं तर नातच काही जगात वेगळे. माईबाप, लेक बापावर प्रेम करते, बाप लेकीवर प्रेम करतो. मुलगा आईवर प्रेम करतो आणि आईचं प्रेम सुद्धा मुलावर जास्त असतं. एखाद्या घरामध्ये आईचं मुलीचं भांडण झालेलं सापडेल तुम्हाला. इथं लेकीचं माईचं भांडण होत नाही अशी जोडी आहे का इथे? लेकीचं माईचं भांडण होत नाही अशी जोडी मला दाखवा आणि बक्षीस घेऊन जा 1 रुपया. असं घर नाही ना, आपल्या भांडणाला वेळ निमित्त लागत नाही. लेकीचं माईचं भांडण दररोज होतं, पण एखादं घर दाखवा मला ज्या घरामध्ये लेकीचं बापाचं भांडण झालं. घरच नाही पा जगात असं. घरात सर्वाधिक बापावर जर प्रेम करणारी असेल ती पोरगी असते. बाप बरोबर कामानिमित्त 8 वाजता घरी येत असेल ना, बापाची सर्वाधिक वाट पाहत असेल तर घरातली पोरगी असते. तिला 8 कळत नाही, पण काट्यावर काटा आला की माझे पप्पा घरी येतात हे कळतं तिला. गल्लीमध्ये गाड्या नसतात का, पण बापाच्या हॉर्नचा आवाज जिला कळतो ती घरातली पोरगी असते. हॉर्न वाजला की ती पोरगी अशी पळत जाते. बापाच्या गाडीला अशी आडवी होती ती पोरगी, अशी आडवी हात लावते. आकाशात ढग पाहून मोरांना जसा आनंद होतो, गाय गोठ्यात दिवसभर चरून संध्याकाळी परत आल्यानंतर वासरांना जसा आनंद होतो, बापाच्या गाडीचा हॉर्न ऐकला की लेकीला तसा आनंद होतो. पळत जाते ती, पप्पा मला घ्या ना, पप्पा मला घ्या ना. घार पिलांना पाहून पंख पसरते, पोरगी बापाला पाहून आपले दोन्ही हात पसरते. मला घ्या ना पप्पा. बापही पोरीला पाहतो, गाडी ब्रेक करतो, गाडी बंद करतो. बाप चावी घ्यायचं विसरतो, खाऊची पिशवी घ्यायची विसरतो. माकड जसं झाडावर चढतं ना, पोरगी बापाच्या अंगावर चढते. उचलून बाप काळजाला लावतो, ती पोरगी बापाच्या तोंडाची मटा 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 मुकी घेते. पप्पा किती उशीर केला तुम्ही आज, मी किती वाट पाहिली तुमची आज दिवसभर. म्हटले होते ना आज तुम्ही लवकर येईल मी. हो रे राजा, काम थोडंसं होतं, जरा वाढलं, व्याप होता कामाचा, उशीर झाला मला, सॉरी बरं, आता उद्या नाही उशीर करणार मी. पोरीला जोपर्यंत बाप काळजाला लावत नाही तोपर्यंत पोरीची तडफड तडफड थांबत नाही. जोपर्यंत बाप पोरीला उचलून काळजाला लावत नाही, दिवसभर किती काम करू द्या, 100 किलोमीटर तो गाडीवर भनाभना फिरलेला असेल उन्हातानाचा, पण पोरीला पाहिल्यानंतर बापाचा सगळा शिणभाग हलका होतो. त्याला वाटतं आता अमृताचा थेंब तोंडात पडला माझ्या. ती पोरगी असं बोटाला धरती पप्पाला, पप्पा चला ना घरात, बघा ना काय गंमत केली आपण, सरप्राईज देणारे बरं मी तुम्हाला. बोटाला धरती ती, पुढे पोरगी मागे बाप, अशी तुरु तुरु चालते ती. पायातली तिचे चैन वाजतात छुमछुम. 4 वर्षाचं ते लेकरू बापाला ज्यावी ओढत ओढत नेतं ना, इथे बसा पप्पा, सोफ्यावर बसवते, मी आले बर का, हलायचं नाही, इथेच बसायचं, दमले असाल नाही, पाणी आणू तुम्हाला, पाणी आणू. पडत जाते, पाय पुरत नाही, टाचा उंच करते, रॅकवरचा ग्लास उचलते, पाय पुरत नाही, टाचा वर करते, किचनच्या माठातलं पाणी घेते अर्धा ग्लास, पळत येते बापाकडं. हातात ग्लास आहे, हातात ग्लास हातात नाही देत, एका हातात ग्लास असतो, दुसरा हात बापाच्या मानीला लावते आणि एका हातातला ग्लास बापाच्या तोंडाला लावते. प्या पप्पा पाणी, मी आणलंय. त्या घरातलं 7-8 वर्षाचं जर पोरग असेल ना, तर हॉलमध्ये डुंकून पाहत, पाणी पाजायचा कार्यक्रम चालू आहे का, बरं चालू द्या चालू द्या. ते म्हणतात ताईडे
आता तू पाज, मेल्या पट्ट्याच पाणी पाजणारी. नंतर आपल्याशिवाय काय पर्याय असणार आहे का? पोरगा जन्माला आल्यानंतर फार उड्या मारायची गरज नाही. आपण पोरगा जन्माला आला म्हणजे काय, कुळाचा दिवाच असतो असं अजिबात नसतं. असे दिवे किती भडके घेते ना, अजिबात सांगता येणार नाही कधी. बापाच्या काळजाचा तुकडा असते ती पोरगी, पोरीचं अख्खं काळीज असतो तिचा बाप. असा काळजाचा तुकडा लोकांच्या पदरात ओतणं सोपी गोष्ट असते. सामान्य बाप जर इतका रडत असेल, हिमालय दगड आहे, पत्थरी, पण दगडाच्या हृदयाचा बाप सुद्धा ढसाढसा रडतो. पार्वतीला वाट लावत असताना पार्वती माता सगळ्याच्या गळ्यात पडते. ज्यावेळी आई जवळ येते ना, आईने पोरगी वाट लावत असताना तिच्या पदरात काय द्यावं याची उत्तर रामायण आणि भागवताने दिली. इथं बसलेल्या सगळ्या आया, माझी विनंती असेल, पोरीच्या लग्नात कन्यादानात काही गोष्टी कमी द्या, काही गोष्टी जास्त द्या. फ्रीज दिलाच पाहिजे, कलर टीव्ही दिलाच पाहिजे, एसी दिलाच पाहिजे, गिझर दिलाच पाहिजे, गॅस दिलाच पाहिजे. एखादी गोष्ट कमी असेल हरकत नाही, लेकील दिल्याने काय कमी होत नसतं. पण काय ऋण काढून सण करत जाऊ नका. आपल्या आईपतीप्रमाणे ते काय म्हणतात, एखाद्याने सरी घातली म्हणजे आपण काय दोरी घालून घ्यायची, आपण काय फाशी घ्यायची त्याची बरोबरी करता करता. आमच्या मराठवाड्यात एक म्हणे, बरोबरी नाकात दोरी. लोकांची बरोबरी करीत जाऊ नका. आपल्या ढंगात आयुष्य जगलं पाहिजे. आपण आपल्या मस्तीत आयुष्य, मस्तीत पण शिस्तीत. आपली जी ऐपत असेल